एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारा एक पोलीस इन्स्पेक्टर होता आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो इन्स्पेक्टर होता त्याच पोलीस स्टेशनमधल्या एका महिला कॉन्स्टेबलवर त्याची नजर पडलेली होती आणि या दोघांचं प्रेमसंबंध निर्माण झालेले होते। पण मात्र यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं बाहेर इतर ठिकाणी भेटता येत नसल्यामुळं तो जो PSI अधिकारी आहे तो त्या महिला कॉन्स्टेबलला घेऊन शहरामध्ये विविध ठिकाणी भेटायचा। पण मात्र ड्युटीमुळे इतर कारणामुळे त्यांना पाहिजे तेवढा वेळ एकमेकांसोबत राहता येत नव्हतं, भेटता येत नव्हतं, म्हणून त्यांनी एक दिवस तो जो इन्स्पेक्टर आहे त्याच्याच घरी भेटायचं ठरवलं। कारण की त्याच्या घरी त्या दिवशी कोणीही नव्हतं, त्याची बायको ही माहेरी गेलेली होती। तो जो इन्स्पेक्टर आहे तो विवाहित होता, तर ती कॉन्स्टेबल आहे तिचं लग्न झालेलं नव्हतं। या दोघांनी जेव्हा त्या इन्स्पेक्टरच्या घरी एकमेकांसोबत भेटायचं ठरवलं, सगळं काही करायचं ठरवलं, तेवढ्यातच घडलं नको ते प्रकरण। म्हणजे त्या ठिकाणी त्या इन्स्पेक्टरची बायको आली आणि तिनं या दोघा जणांना नको त्या अवस्थेमध्ये बघितलं आणि हे संपूर्ण प्रकरण उघड झालं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियरची। ग्वालियरमधील जे मुरार पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। कारण की त्या हद्दीमध्येच एक घर होतं आणि त्या घरामध्ये एक इन्स्पेक्टर होता आणि त्याच्यासोबत त्याची सहकारी महिलासुद्धा होती आणि त्या घरामध्ये त्यांचं नको ते कृत्य प्रकरण चालू होतं। कारण की त्याच्या घरामध्ये त्या दिवशी कोणीही नव्हतं आणि कोणी नव्हतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भेटायचं ठरवलं आणि त्याचीच माहिती त्याच्या इन्स्पेक्टरच्या बायकोला मिळालेली होती। आता बायकोला नवऱ्यावर आधीपासूनच संशय होता, पण मात्र तिनं स्पष्टपणे बोलून दाखवलं नाही आणि जरी तिच्या नवऱ्याला विचारलं असलं असतं तरी तिनं स्पष्टपणे सांगितलं नसतं। कारण की त्यानं जर सांगितलं असतं तर एवढं प्रकरण झालंच नसतं। म्हणून तो कधी घराबाहेर जातो, 2-3 दिवस कधी जातो याची वाट बघत होता आणि अखेर त्याची बायको गावाकडं गेली आणि यानं त्याची सहकारी महिला त्याच्या रूमवर आणली। आता रूमवर आणली आणि त्याची माहिती त्या इन्स्पेक्टरच्या बायकोला मिळाली। आता बायको एकटी नाही आली तर तिनं जवळचे 2-4 नातेवाईकसुद्धा त्या ठिकाणी आणले आणि ती दरवाजाच्या बाहेरच उभा राहिली। दरवाजा जोरजोरात वाजवू लागली। आता दरवाजा जोरजोरात वाजवला आणि आतमधून अधिकारी बाहेर आला। त्यानं त्या दरवाजाच्या दुर्बीणमधून पाहिलं बाहेर कोण आहे, तर त्याला त्याचीच बायको दिसली आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली। आता काय करावं काय नाही त्याला काही समजत नव्हतं आणि त्याच्यासोबत जी महिला आहे तिला कुठं लपवावं हे सुद्धा कळत नव्हतं। पण माकर अखेर तकर असं तसं करून त्यानं त्याच्यासोबत असणाऱ्या महिलेला लपवण्यास सांगितलं आणि ती एका ठिकाणी लपून बसली आणि यांनी इकडं दार वाजवायला सुरुवात केली। दार जर उघडलं नाही तर आम्ही तोडू असं सुद्धा सांगितलं गेलं आणि कदरून त्यानं आतमधून दार उघडलं। दार उघडल्यानंतर सगळ्या पाहुण्या रावण्यांनी त्या अधिकाऱ्याच्या बायकोनी घरामध्ये प्रवेश केला। इकडं बघ तिकडं बघ, कॉट खाली बघ, सगळीकडं चेक करून पाहिलं पण कुठंही ती महिला सापडत नव्हती। पण मात्र त्या ठिकाणी त्या महिलेची सँडल आणि तिचे कपडे त्या ठिकाणी आढळून आले। आता कपडे तर सापडलेत, महिला नेमकी कुठे आहे हाच प्रश्न त्या सगळ्यांना पडलेला होता। पण मात्र त्या अधिकाऱ्याची बायकोसुद्धा तेवढीच हुशार होती आणि ती थेट बाथरूमच्या दिशेनं गेली आणि बाथरूमचं दार उघडून पाहिलं। आता बाथरूमचं दार हे आतमधून लॉक आहे आणि बाथरूममध्ये कोणतरी लपलेलं आहे असे तिला खात्री पटली आणि मग ते सगळं पाहुणे रावण्याचं टोळकं त्या बाथरूमजवळ गेलं आणि गपगुमानानं दार उघड, बाहेर ये, नाहीतर दरवाजा तोडून आम्हाला आतमध्ये यावं लागेल आणि मग परिस्थिती वाईट होईल असं त्या अधिकाऱ्याच्या बायकोनं सांगितलं आणि मग ते दार उघडलं आणि ती महिला बाहेर आल्यानंतर संपूर्ण गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळालं। आजूबाजूला सुद्धा जे बघणारे गल्लीत राहणारे लोक होते घराबाहेर जमलेले होते आणि याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली होती। मग ती अधिकाऱ्याची बायको थेट जवळचं जे पोलीस स्टेशन आहे मुरार त्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि त्याच्यासोबत जी महिला होती
तिच्याविरुद्ध सुद्धा तक्रार दाखल केली। आता पोलिसांनी सुद्धा त्या दोघांवर कारवाई करू असं सांगितलंय, पण मात्र त्या दोघांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही, कारण की दोघंही पोलीस आहेत आणि पोलीस असल्यामुळं त्यांच्यावर अजून कुठलीही कारवाई केली नाही, म्हणून त्या अधिकाऱ्याची बायको नाराज आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय आणि कशा पद्धतीनं घटना घडत आहेत ते आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।